मंडळी नमस्कार. वेलफुल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला गुरु भेटलेला आहे. आपल्याला म्हणजे आपणा सर्वांना. ती गुरु म्हणजे आजची जेन पिढी. आता गुरु मी त्यांना का म्हणतोय? कारण अनेक गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. मात्र ते अशा वाटेवरती आहेत, की जेव्हा त्यांना काही गोष्टी सांगणं देखील आवश्यक आहे. म्हणूनच वेल्थ क्रिएशनच्या या प्रवासात आज त्यांच्याशी संबंधित गोष्टींची चर्चा होते. Wealthful Gappa is for educational and awareness purposes only. Participants in this episode are Sandeep Bhushetti, a guest is SCBI registered professional mutual fund distributor ARN 13515, and the host is Mr. Santosh Deshpande, who is not registered as advisor or professional with SCBI. No buy or sell recommendations are made. Investing in the market involves risk. Please consult your own financial advisor before making any investment decisions. आणि त्यासाठी मी करतोय आपले मार्गदर्शक संदीप भुशेट्टी सरांना. सर नमस्कार. नमस्कार. जेन खूप परिवर्तीचा शब्द आहे. बरोबर. सर्वांना हवाहवासा वाटतो आणि वाचायला, ऐकायला त्याविषयी खूप आपण पाहतो आणि अनुभवतो देखील जगात. ही जी नवीन पिढी आहे, जी शिक्षण आणि अर्थार्जन ह्याच्यामध्ये आहे आता आणि आपलं भविष्य आहे. ह्या पिढीचा आणि गुंतवणुकीचा संबंध कितपर्यंत आलेला आहे माहीत नाही. म्हणूनच पहिला प्रश्न, ही पिढी सिरियस वाटते का तुम्हाला? खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे सर आजचा. आणि मला असं वाटतं की वय वर्ष 12 ते वय वर्ष 25 साधारणपणे ही या कॅटेगरीमध्ये येणारी आपली पिढी आहे, जेन आपण ज्याला म्हणतो. आणि ही पिढी थोडंसं आपल्यापेक्षा नक्कीच वेगळ्या पद्धतीने विचार करणारी पिढी आहे. आणि या पिढीकडे सर्वच बाबींकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीचा आहे. आणि ही पिढी मला जी ऑब्झर्व्ह होते ती अशी आहे की ही प्रत्येक गोष्ट स्वतः तपासते, स्वतः अनुभव घेते आणि मग त्याच्यावरती त्याची प्रतिक्रिया देते किंवा त्याच्यावर ॲक्ट करते. मला असं वाटतं की ही पिढी केवळ वाचलेल्या गोष्टींवरती किंवा पाहिलेल्या गोष्टींवरती एक रेफरन्स म्हणून घेत असते. पण स्वतःचे विचार, स्वतःचे निर्णय आणि स्वतःचा या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे स्वतः तयार करत असतात. त्यामुळे ही पिढी थोडी इंटरेस्टिंग आहे सर, फार वेगळा विचार करते. खरंच इंटरेस्टिंग आहे सगळं. आता ही जी पिढी आहे, तुम्ही जे उल्लेख केला, की अगदी कवळी तरुणाई असं आपण अगदी. त्यांना म्हणू शकतो. बरोबर. त्यांचं विश्व वेगळं आहे, त्यांच्या आकांक्षा वेगळ्या आहेत, त्यांचा विचार करण्याची पद्धत देखील वेगळी आहे आणि स्वतः अनुभव घेऊन एखादी गोष्ट घेऊन जाणं हा त्यांचा स्वभाव आहे. अशा ह्याच्यामध्ये आर्थिक गुंतवणूक किंवा अशा गोष्टींकडे ते कसं बघत असावेत असं तुम्हाला वाटतं? म्हणजे ते खरोखर सिरियस वाटतायत, ते विचार करतायत का आर्थिक स्थिरता ही त्यांची प्रायोरिटीज नाही आहे? बरोबर. मगाशी मी जसा उल्लेख केला आपल्याला, की ही पिढी फार वेगाने विचार करते आणि हा वेग सगळ्याच बाबतीत त्यांचा आपल्याला जाणवतोय. तो असा, सर आपल्या पिढीच्या काळामध्ये जेव्हा आपल्यापुढे ही सगळी आव्हानं येत होती, आपण जेव्हा पैसे कमवण्यास सुरुवात केली आपल्या आयुष्यामध्ये, त्यानंतर आपला संपूर्ण समाजाकडे, सगळ्या बाबींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता आणि साधारणपणे आपण असा विचार करत होतो, की किमान 30 ते 35 वर्ष तरी आपला कार्यभार आपण करायचा. त्या 30-35 वर्षामध्ये आपल्याला जे काही साध्य करायचं ते साध्य करण्याचा प्रयत्न आपण करत होतो. आणि आपण कदाचित वयाच्या 55व्या वर्षी, 60व्या वर्षी आपण रिटायरमेंट घेण्याच्या विचारात होतो, जेव्हा वयाच्या 20व्या वर्षी आपण होतो. आत्ताची जी जेन पिढी आहे, ज्याच्याबद्दल मी मगाशी बोललो, ही पिढी सर, मला तर असं वाटतं की 35 ते 40व्या वर्षी रिटायरमेंट घेऊ इच्छिते. त्यामुळे या पिढीकडे फार कमी वेळ त्यांनी स्वतःसाठी ठेवला आहे कामासाठी. आणि तुमच्या आणि माझ्या काळामध्ये ज्यावेळेस आपण साधारणपणे 8 तास कमीत कमी, किंबहुना अनेक आपल्या पिढीतली लोकं 12-12 तास, 14-14 तास काम करत होती. ह्या पिढीकडे तसं वेळ नाही आहे. आणि ही पिढी अत्यंत कमी वेळामध्ये काम करू इच्छिते आणि जास्तीत जास्त वेळ हा जगण्यासाठी देण्याचा प्रयत्न करते. म्हणजे काय? मला माझा पर्सनल एक वेळ हवा आहे. मला माझ्या फॅमिलीबरोबरचा वेळ हवा आहे. मला माझ्या हॉबीजसाठी पण वेळ हवा आहे आणि मला प्रत्येक गोष्ट तिथे अनुभवायची आहे. हा जो प्रकार आहे ना, हा आपल्या पिढीच्या वेळेस कदाचित नव्हता. त्यामुळे गुंतवणूक हा विषय जेव्हा येतो, त्याच्या अगोदर त्यांची ही मानसिकता पण आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. वाह! इंटरेस्टिंग. म्हणजे आत्ताचा जो स्पीड आहे लाईफचा, तो डायजेस्ट करणं किंवा त्याला ॲडजस्ट करून घेणं,
हे जसं आपल्या पिढीला म्हणजे आमच्या पिढीला किंवा आमच्या नंतरच्या पिढीला थोड्याफार प्रमाणात शक्य झालं, पण हा स्पीड आत्ताच्या जेनझीला खरं तर खूप मोठा आहे. तरी देखील त्यांच्या क्षमता इतक्या आहेत की ते तो स्पीड मॅच करून आयुष्यात पुढे जाऊ इच्छितात. अशा ह्याच्यामध्ये आर्थिक गोष्टींकडं किंवा मगाशी जो मी उल्लेख केला की आर्थिक स्थैर्य, जसं आपल्या वेळेस आपली प्लॅनिंग असायची की बाबा आयुष्याचं सार्थक काय, तर चांगलं आपलं आयुष्य जगता आलं पाहिजे आणि आपलं इन्कम जे आहे ते स्थिर असलं पाहिजे. आता ह्यांच्या बाबतीत जसं तुम्ही म्हणालात की रिटायरमेंटचं एजच यांनी कमी करून ठेवलेलं आहे मनातल्या मनात. सो अशा केसमध्ये आर्थिक स्थैर्य हे त्यांच्या दृष्टीने प्राधान्याचं असेल का, काय वाटतं? सर 2-3 गोष्टी महत्त्वाच्या या ठिकाणी मला अधोरेखित करायच्या आहेत. एक म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं, की ही पिढी जी आहे, ही अत्यंत वेगाने विचार करते आहे. त्यामुळं यांच्याकडे 12 तास नाही आहे सर काम करायला. यांचं असं म्हणणं आहे किंवा कदाचित त्यांचा विचार असा आहे, की मला मॅक्सिमम 5 ते 6 तास किंवा जास्तीत जास्त 8 तास मला फक्त काम करायचं आहे. उरलेला वेळ मला माझ्या क्रिएटिव्ह लाईफसाठी द्यायचा आहे. मला त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मला करायच्या आहेत, अनुभवायच्या आहेत. ह्यामुळे वेळेला म्हणजे काम करायला जो वेळ द्यायला पाहिजे, तोही मी त्यांनी कमी करून घेतलेला आहे. आणि त्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त स्मार्ट वर्क कसं करता येईल आणि म्हणून या पिढीकडे एक मोठं एक शस्त्र आहे, अस्त्र आहे, जे कदाचित तुमच्या माझ्या पिढीकडे नव्हतं. त्याला त्याला आम्ही असं म्हणतो, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एआय. आणि ह्या एआयच्या थॉट प्रोसेसमध्ये ही जगणारी पिढी जी आहे आणि ही आपल्या गुंतवणुकीकडे पण त्याच पद्धतीने बघते, आपल्या आर्थिक स्थैर्याकडे पण त्याच पद्धतीने बघते आणि यांना हे रिझल्ट हे इमिजिएट हवेत. म्हणजे काय, की मी आज करतोय, मला ते आज अनुभवलं आलं पाहिजे. माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या आजच मला दिसल्या पाहिजेत. त्या जर दिसणार नसेल तर मी इमिजिएटली दुसऱ्या गोष्टीला नवीन योजनेकडे किंवा नवीन एखाद्या विचाराकडे मी इमिजिएटली शिफ्ट होईन. कारण माझ्याकडे वेळ नाही आहे. मला अत्यंत वेगाने मला पैसा कमवायचा आहे आणि तो प्रचंड मोठा कमवायचा आहे. तो कमवताना मला ज्या काही पद्धतीने मला विचार करता येईल, ज्या पद्धतीने मला ऑप्शन्स मला सापडतील, पर्याय सापडतील, तर त्या पर्यायांकडे जाण्याचा ह्यांचा कल खूप मोठा आहे. आणि ह्या पर्यायांकडे जाताना उदाहरणार्थ मी काही उदाहरणं देतो. ही जी पिढी आहे, ही ट्रेडिशनल मार्गाने बिलकुलच विचार करत नाही आहे. म्हणजे माझ्याकडे पैसे आल्यानंतर मी त्या पैशाला सेफ्टी म्हणून पहिल्यांदा बघतो, की माझा ही जी काही रक्कम आहे, ही माझी मुद्दल आहे आणि कुठल्याही परिस्थितीत माझी मुद्दल जायला नको. म्हणून मी जो आपल्या पिढीमध्ये जो विचार असायचा, की पहिल्यांदा कॅपिटल प्रोटेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या पिढीचं तसं नाही आहे. ही पिढी विचार करते, की मला माझ्याकडे असणारी रक्कम, माझ्याकडे असणारा पैशाचा सोर्स, हा मला जास्तीत जास्त क्रिएटिव्ह पद्धतीने कसा वापरता येईल, त्याच्यातनं मॅक्सिमम मला वेल्थ कशी क्रिएट करता येईल. म्हणून काही उदाहरणं मी देऊ इच्छितो, की या ठिकाणी ही पिढी अत्यंत सहजतेने क्रिप्टोकडे वळते. ही पिढी सहजतेने फ्युचर ऑप्शन्सकडे वळते. ही पिढी सहजतेने स्ट्रक्चर प्रोडक्टकडे वळते किंवा इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स जे कदाचित भारतीय बाजारामध्ये उपलब्ध नाही आहेत, पण इंटरनॅशनल मार्केट्समध्ये उपलब्ध आहेत. त्याही पर्यायांकडे जाण्यास ही बिलकुल धजावत म्हणजे त्यांना भीती वाटत नाही. त्या अत्यंत धाडसाने या वेगवेगळ्या नवीन पर्यायांकडे जाण्याचा प्रयत्न करतात. कारण ह्यांच्याकडे असणारा कमी वेळ. आणि एक्सपोजर आहे सगळ्या एक्सपोजर आणि यांना मिळणाऱ्या इन्फॉर्मेशन्स ही खूप वेगाने त्यांच्यापर्यंत पोहोचते. अनेक माध्यमातून त्यांना या सगळ्या माहितीचा पर्याय तो आता ह्याच्या साहजिक आहे. ह्या विचाराचे काही फायदे आहेत आणि निश्चितपणे काही तोटे पण आहेत. तर ह्या पिढीला मला असं वाटतं, की त्यांच्या पेरेंट्सनी थोडंसं समजून घेण्याची गरज आहे. किंबहुना आपल्या पाल्यांना किंवा त्या वयातल्या जेनझींना सांभाळण्याची सचोटी ही आता प्रत्येक पालकाला आत्मसात करण्याची गरज आहे. कारण हे निर्णय काही अत्यंत वेगाने आपल्या पाल्यांकडनं होताना दिसतील. त्याच्यासाठी तुमचा अनुभव जो आहे, तो महत्वाचा. तुम्ही 40, 50, 60 वर्ष जे आज आहात, त्या 50-60 वर्षांमध्ये तुम्ही जो कमवलेला अनुभव आहे, तो ह्या पिढीला देण्याची गरज आहे. त्यांचा हात व्यवस्थित पकडण्याची गरज आहे. आम्ही त्याला हँड होल्डिंग असं म्हणतो. ते जर व्यवस्थित पालकांनी केलं, तर जेनझीचा वेग आणि पालकांचा अनुभव ह्याचा जर सुवर्णमध्य झाला, तर ही पिढी अत्यंत चांगलं भविष्य घेऊन देशासाठी, आपल्या प्रत्येक व्यक्तिगत त्या कुटुंबासाठी
हे अत्यंत चांगलं भविष्य ही पिढी घेऊन येऊ शकते. खूप छान तुम्ही सांगितलं आणि मी खरं त्या मुद्द्याकडे येणारच होतो. हँड होल्डिंग खूप छान Yes. शब्द तुम्ही सांगितला. येस. त्याची पण यांना गरज आहे. एक सर महत्त्वाचा आणखी एक मुद्दा येतो की इन्क्लिनेशन कुणाचंही असतं, पैसे असले हातात की खर्च खरं. करणं, बरोबर आहे. जेन्झीच्या बाबतीत कसं आहे की इन्व्हेस्टमेंट माइंडसेट त्यांचं जास्त आहे का वेल्थ क्रिएशनकडे जास्त आहे? आपण अनेक इतके 40-45 आठवडे झाले आपण या विषयावरती बोलतोय सर. आणि माझा बऱ्याच वेळा बोलताना एक भर असतो की तुम्हाला जर खूप मोठी संपत्ती कमवायची असेल तर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणं गरजेचं आहे. दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज आहे. त्याला आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग हा शब्द वापरत असतो. परंतु या जेनझीकडे दीर्घकालीन ही कन्सेप्टच नाही आहे. त्यांचं दीर्घकालीन आणि आपल्या दीर्घकालीन कन्सेप्टमध्ये खूप मोठी तफावत आहे. ही जी जेनझी ही जी साधारणपणे जनरेशन आहे ना सर, यांना टच अँड फील खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणजे काय, की मी जो कोणताही पर्याय मी स्वीकारणार आहे, त्या पर्यायामध्ये माझ्या अपेक्षेप्रमाणे त्याचे रिझल्ट्स येणं गरजेचं आहे. ते जर रिझल्ट्स येणार नसतील, तर माझी लाँग टर्म डेफिनेशन किंवा दीर्घकालीनची डेफिनेशन माझी बदलते. आणि रिझल्ट ओरिएंटेड विचार करणारी ही पिढी आहे. त्यामुळे जर रिझल्ट्स मिळाले नाही, काही कारणाने, त्याला कारणं अनेक असू शकतात. पण त्या कारणाने जर आपल्याला रिझल्ट्स मिळत नसतील, तर ही पिढी किंबहुना नुकसान पदरात घेण्यासाठी सुद्धा तयार आहे. आणि नुकसान पदरात घेऊन ही पिढी इमिडिएटली स्विच होते पुढच्या पर्यायाकडे. ह्यामुळे जेनझी ज्या वेगाने पाहते प्रत्येक गोष्टीकडे, ज्या वेगाने विचार करते, आता गुंतवणुकीमध्ये सुद्धा या वेगाने त्यांना परतावा देणारे जर पर्याय त्यांना मिळाले, तर ही पिढी निश्चितपणे त्या पर्यायांकडे जाणारच आहे. मी काही उदाहरणं देऊ इच्छितो. उदाहरणार्थ, आत्ता सध्या ज्या पद्धतीचं वर्ल्ड आहे, जग आहे, त्या जगामध्ये आता आपण पाहतोय युद्धजन्य परिस्थिती सगळ्या जगामध्ये आहे आणि आपण एक सध्या एका विषयावर खूप सगळेजण वाचतोय, पाहतोय, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत बातम्या येतात, ते म्हणजे एनर्जी क्रायसिस. एनर्जी क्रायसिस जेव्हा आपण पाहत आहे, आपल्याला ते क्रायसिस दिसतात. या जेनझींना ती अपॉर्च्युनिटी दिसते. आणि जेनझी आता गुंतवणूक करताना कदाचित ह्याच्याकडे वेगळ्या अँगलनी किंवा वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहते. ह्या क्रायसिसमध्ये मला एनर्जी सेक्टरमध्ये काही गुंतवणूक करता येईल का? आणि ते पर्याय जर भारतात उपलब्ध असतील तर मी भारतात गुंतवणूक करेन. ते पर्याय परदेशात उपलब्ध असतील तर मी परदेशात याच्यामध्ये गुंतवणूक करेन. अनेक वेगवेगळे नवनवीन पर्याय जे जगभरात येत आहेत, एनर्जी सेक्टरमध्ये असेल, डिफेन्स सेक्टरमध्ये असेल, किंबहुना अनेक नवीन क्षेत्रामध्ये जसा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मगाशी उल्लेख केला. पण त्याच्यामध्येही अनेक छोट्या-छोट्या नवीन अपॉर्च्युनिटीज जसं की मेमरी चिप्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट्समध्ये येणाऱ्या इन्स्ट्रुमेंट्सचं मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या काही संस्था किंवा कंपन्या आज जगभरामध्ये उपलब्ध आहेत. तर त्यांच्याकडे जाण्याचा कल ह्या जेनझींचा खूप मोठ्या प्रमाणात आहे. मला तो ट्रेंड दिसतोय, की अत्यंत वेगाने वाढणारं नवीन तंत्रज्ञान ह्याच्याकडे ही पिढी अत्यंत लवकर आकर्षित होते. मग ते मेडिकल फील्डमध्ये असेल, इलेक्ट्रॉनिक फील्डमध्ये असेल किंवा वाहन क्षेत्रात असेल किंवा डिफेन्स क्षेत्रात असेल. प्रत्येक ठिकाणी जिथे तंत्रज्ञान अद्ययावत होत चाललंय, जिथे तंत्रज्ञानाशी मोठ्या प्रमाणामध्ये सांगड घातली जाते, त्या ठिकाणी ही जेनझी ऑटोमॅटिकली आकर्षित होते आणि त्या ठिकाणी गुंतवणुकीचे काही पर्याय मिळू शकतात का? ह्याच्याकडे जेनझीचा पाहण्याचा कल आहे आणि ह्याच्यामध्ये कदाचित तुम्ही आणि मी जेव्हा गुंतवणूक पर्याय म्हणून पाहतोय, तर आपल्याला ते आपण थोडासा वेळ घेतो. की ह्याच्यातले रिझल्ट कसे येतात बघूया, ह्याच्यातनं रिटर्न कसे येतात बघूया, त्याच्यात असणारी रिस्क कशी आहे ती बघूया. ह्या सगळ्या पॅरामीटरवर कदाचित तुमची आणि माझी पिढी आपण जी म्हणतो ती विचारपूर्वक काही गोष्टी चेक करून आणि मग काळानंतर आपण काही निर्णय घेतो. ही पिढी तसं नाही आहे सर. ही जेनझी हिम्मत करून पटकनी निर्णय घेते, पटकनी गुंतवणूक करते आणि कदाचित त्याचे त्यांना फायदेही पटकनी मिळतात. कारण ह्या क्षेत्रात ज्या वेगाने प्रगती होतीये त्याचे फायदे गुंतवणुकीतनं परतावा निर्माण करताना त्यांना दिसतात. पण मगाशी मी म्हटलं, की जसे हे फायदे आहेत काही तोटे पण आहेत. तोटे काय आहेत? तोटे असे आहेत, की अनेक वेळा एखादी संधी आपल्या डोळ्यासमोर येते. पण त्याचे असणारे काही दूरगामी परिणाम आपण लक्षात घेत नाही. उदाहरणार्थ,
आपण अशा एखाद्या गुंतवणूक पर्यायामध्ये जाऊ शकतो, की ज्याच्यामध्ये कदाचित आपल्या मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. मग तरीसुद्धा ही जेन झी पिढी त्या पर्यायांना सहजतेने जोखाळते. पण मग त्या केसमध्ये त्या नुकसानीचा अनुभव त्यांना नसतो हा. किंवा त्या नुकसानीकडे यांचा थोडासा कानाडोळा झालेला असतो आणि त्यामुळे यांना एका मोठ्या नुकसानीकडे जावं लागतं. पण ही मी म्हटलं तसं ही नुकसान घेण्यासाठी सुद्धा तयार आहे. बरोबर. पण मग तिथे मला असं वाटतंय, की पालकांचा एक महत्त्वाचा रोल येतो, की तुम्ही हे करा, पण करताना तुम्ही छोट्या रकमेतनं हे करून बघा. जर तुम्हाला तुमचा अनुभव चांगला असेल, तर नंतर तुम्ही पुढच्या अपॉर्च्युनिटीकडे मोठ्या रकमेमध्ये जाऊ शकता. असे किंवा अनेक प्रकारचे सल्ले पालकांनी द्यायला हरकत नाही किंवा त्यांनी निदान ऑब्झर्व्ह करायला हरकत नाही, की आपली जेन झी पिढी करते काय? बरोबर. इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली तुम्ही आणि इथं पालकांचा रोल फार महत्त्वाचा आहे. आणखी एक सर महत्त्वाचा उल्लेख तुम्ही केला, की ह्या पिढीला टच अँड फील याच्यावरती जास्त विश्वास आहे आणि त्यावरच त्यांचं मग पुढचं प्लॅन ठरतो. हो. तुमच्यासमोर कुणी अशी व्यक्ती आली या पिढीतली आणि त्यांनी तुम्हाला जर प्लॅनिंग मला करून द्या, तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? प्रामुख्याने जर आपण नेहमी बास्केट इन्व्हेस्टिंगचा विषय बोलत असतो आपल्या एपिसोडमधनं, तर त्याही ठिकाणी मी भले त्यांच्याकडे छोटासा वेळ आहे, पण त्या वेळामध्ये सुद्धा त्यांनी बास्केटिंग करणं गरजेचं आहे. आपल्या गरजांचा नक्की विचार करण्याची गरज आहे. मी दरवेळेस एका विषयावरती फार आग्रहाने विषय मांडायचा प्रयत्न करत असतो, तो म्हणजे इमर्जन्सी फंड. हं. आपल्या प्रत्येकाकडे हा इमर्जन्सी फंड असलाच पाहिजे असा आग्रह मी प्रत्येका बाबतीत म्हणत असतो. कारण इमर्जन्सी ही कोणालाही सांगून येत नसते. तर तसा मी एक प्रयत्न नेहमी करत असतो जेन झी बरोबर पण बोलताना, की तुम्ही बाकी सगळं करा, पण ह्या बाबीकडे दुर्लक्ष करू नका. तुमचा स्वतःचा पण एक इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. भले तुमच्यासाठी तो इमर्जन्सी फंड वेगळ्या गोष्टींसाठी असेल. उदाहरणार्थ तुम्हाला काही गॅजेट्स विकत घ्यायची आहेत. हं. तुम्हाला काही एक्सपिरियन्स अनुभव करायचा आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये. तुम्हाला काही एक इनोव्हेटिव्ह गोष्टींसाठी काही पैशाची गरज आहे. पण मग ते पैसे तुम्हाला उपलब्ध करण्यासाठी तुम्हाला आत्तापासून ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्या इमर्जन्सी फंडातनं तुम्ही हे पैसे क्रिएट करून भविष्यातील मोठ्या गोष्टींसाठी तुम्ही हे वापरू शकता. त्यामुळं मुळामध्ये असणारे पैसे किती आणि त्याचा वापर कसा करायचा म्हणजे मुळामध्ये जर खर्च आणि गुंतवणूक ह्याचा जो रेशो आहे, तो शक्यतो मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो, की कमवलेले सगळेच पैसे तुम्ही 100% खर्च करू नका. ह्याच्यातला मोठा पैसा हा तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे. कारण तुम्ही वयाच्या 35व्या वर्षी, वयाच्या 40व्या वर्षी जेव्हा तुम्ही रिटायरमेंट घेऊ इच्छिताय, त्यानंतर तुम्हाला तुमच्या ड्रीमसाठी, तुमच्या भविष्यातील गोष्टींसाठी लागणारा पैसा उपलब्ध होणार कसा? तर तुम्ही असं एक मेकॅनिकल इंजिन तयार करा, की ज्याच्यातनं तुम्हाला सातत्याने पैसे येत राहतील आणि तुम्ही अगदी फ्रीली यू कॅन ट्रॅव्हल, यू कॅन एन्जॉय, यू कॅन डू युअर ड्रीम्स व्हेरी वेल. तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने तुमचे भविष्यातील गोष्टी करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला एक खूप चांगला कॉर्पस फार कमी वेळात उभा करायचा आहे. आता पुढचा प्रश्न विचारणार होतो, तो कसा उभा करायला पाहिजे? तर तो उभा करण्यासाठी पुन्हा आपल्या बेसिक्सवरती यायला पाहिजे. बेसिक्स याचा अर्थ काय? कमवलेला प्रत्येक रुपया हा खर्च करण्यासाठी नसून त्यातील बऱ्यापैकी मोठा पैसा हा बाजूला आपल्या भविष्यासाठी पाडला पाहिजे. मग तो आकडा किती आहे? तर आपला नेहमीचा अधोरेखित असणारा फॉर्म्युला 50-30-20चा, की 50% तुम्ही आजच्या खर्चांसाठी तुम्ही वापरा. 30% खर्च हा तुम्ही तुमच्या पर्सनल हॉबीज आणि पर्सनल गोष्टींसाठी वापरा. आपल्या फॅमिलीसाठी वापरा. आपल्या इतर आवडींसाठी तुम्ही वापरा आणि 20% पैसा किमान हा तुमचा गुंतवणुकीकडे जायला पाहिजे. हा आग्रह मी जेन झींना पण धरतो आणि जेन झींना हा फॉर्म्युला आवडतोही. किंबहुना मला अनेक लोकांनी सांगितलं, "सर 50-30-20चा तुम्ही फॉर्म्युला सांगता, आम्ही 50-50 फॉर्म्युला करायला तयार आहे." म्हटलं, "म्हणजे काय?" तर आम्हाला आमच्या हॉबीज त्या 50% मध्येच मॅनेज करायच्यात. उरलेले 50% आम्ही आमच्या गुंतवणुकीसाठी देऊ, कारण आमच्याकडे वेळ कमी आहे. आणि तो जेन झींना पटलेला मुद्दा मला खूप आनंदित वाटतो. अग्रेसिव्ह जायला तयार आहेत. अतिशय ॲग्रेसिव्ह जायला तयार आहेत. किंबहुना गुंतवणुकीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून ते पाहतात. त्यांना मोठा पैसाही गुंतवणूक करण्यास आवडतो. किंबहुना गरजा कशा कमी करता येतील याच्यामध्ये आपल्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने ही मुलं विचार करतात. त्यामुळे जेन झीचा विचार करण्याचा दृष्टिकोन खूप चांगला आहे.
मला असं वाटतं की त्यांना आपल्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. ती दिशा जर दिली तर ही मुलं खूप मोठं म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी अचीव्ह करू शकतील. तर ह्या मुलांना अर्थात ते पारंपरिक चौकटीत पाहत नाहीत गोष्टी, बरोबर. पण त्यामुळे यांना सोन्याचं देखील आकर्षण नाही बिलकुल असं नाही. बिलकुल दिसतं. नाही. मात्र मग सोन्याचा त्यांना फायदा जर घ्यायचा असेल तर त्यांनी त्यात इन्व्हेस्टमेंट करावी, कारण केली तर कशा पद्धतीने करावी? सोनं, चांदी किंवा मौल्यवान धातू या सगळ्यांकडे ही जेन झी पिढी एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघते. पण ती वेल्थ म्हणून पाहत नाही. एक अपॉर्च्युनिटी म्हणजे काय, तर ह्या धातूंमधनं जर मला काही काळामध्ये एक पटकिनी पैसा कमवायचा असेल, म्हणून मी त्या धातूकडे आकर्षित होतो आणि शक्यतो जेन झी हे या धातूमध्ये डिजिटली जाण्याचा प्रयत्न करते, ना की फिजिकली. आज आपली पिढी जी होती सर, त्या पिढीकडे फिजिकल गोल्डचं अट्रॅक्शन खूप जास्त आहे. फिजिकल सिल्वरचं एक अट्रॅक्शन खूप जास्त आहे. पण जेन झींना तुम्ही गोल्ड आणि सिल्वरबद्दल किंवा डायमंडबद्दल बोललात किंवा प्लॅटिनमबद्दल बोललात, तर ही पिढी म्हणते अंकल मला तुम्ही एवढं सांगा, की ह्याचे ETFs मिळतील का? किंवा ह्याचे डिजिटल फॉर्मॅटमधले काही प्रकार मिळतील का? आय एम इंटरेस्टेड इन दॅट. आय एम नॉट इंटरेस्टेड टू बाय गोल्ड फ्रॉम अ गोल्डस्मिथ. मग फार भावनिक आकर्षण नाहीये. बिलकुल नाहीये सर. हे खूप प्रॅक्टिकल विचार करणारी पिढी आहे आणि ही प्रॅक्टिकल विचार करणारी पिढी असल्याने ह्यांचे पर्यायसुद्धा प्रॅक्टिकल आहेत. कारण यांचं असं मत आहे, की जर मला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे आणि सोन्यामध्ये मला एक खूप छान याच्यात वाढ काही कमी पिरियडमध्ये मिळणार असेल, तर मला ज्या मिनिटाला माझे अपेक्षित रिटर्न मिळाले, अपेक्षित परतावा मिळाला, त्या मिनिटाला मी एक बटन दाबणार आणि त्या सोन्यातनं मी बाहेर पडणार. हा विचार सर आपल्या पिढीमध्ये नव्हता. किंबहुना मला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगायचं आहे, की मी ₹2000 तोळ्यांनी घेतलेलं सोनं आज ₹2.25 लाख तोळा सोनं झालं तरी माझी अजूनही विचार मनात धजावत नाही, की मला ते ₹2000 सोनं विकावंसं वाटत नाही. कारण माझं ते सोन्याकडे असणारं आकर्षण किंवा माझे इमोशनल काही लागेबांधे त्या सोन्याशी आहेत. कारण ते माझ्या आईचं सोनं आहे, माझ्या मिसेसचं सोनं आहे किंवा मी माझ्या मुलीसाठी घेतलेलं सोनं आहे. या पिढीचं तसं नाहीये सर. ह्या पिढीकडे मुळातच विचार असा आहे, की मी डिजिटली बाय करणार, डिजिटली एक्झिट करणार. सो ही खूप प्रॅक्टिकल पिढी आहे आणि प्रॅक्टिकल विचार करत असल्याने मी तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो. सर तुमच्या माझ्या पिढीमध्ये आपल्याकडे एक एक ड्रीम असायचं, की एक स्वतःचं घर असावं, एक स्वतःची छान गाडी असावी. ह्या जेन झी पिढीकडे स्वतःचं घर, स्वतःची गाडी ही कन्सेप्टच नाहीये. हे म्हणतात रेंटल हाऊस इज द बेस्ट. किंबहुना ह्या रेंटल हाऊसमध्ये सुद्धा मी वर्षातल्या 12 महिन्यात मी किती दिवस थांबणार आहे? तर तोही एक विचार करण्याची गरज आहे. कारण जर मी 4 महिने परदेशात फिरायला जाणार असेल इकडे, तिकडे, तिकडे, तर मला हे रेंटल हाऊस सुद्धा मला फक्त महिन्याच्या पद्धतीने जर मिळत असेल तर आय एम व्हेरी हॅपी. कारण वर्षातले 12 महिने मी रेंट का भरावं जर मी 4 महिने या घरामध्ये राहणारच नाहीये तर. इतकं प्रॅक्टिकल विचार करणारी ही पिढी आहे सर. आणि आपल्याकडे आपण विचार करत होतो, की हे माझं घर असायला पाहिजे. त्यासाठी मी 20-20, 25-25 वर्षाची कर्ज काढलेली आहेत आणि त्या कर्जातनं मी हप्ते फेडत बसलोय आणि एक घर जो सपनो का महल असं म्हणायचो आपण आणि ते मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर झिजलेलो आहे. ह्या पिढीचं तसं नाहीये. खूप छान तुम्ही सांगितलं आणि मगाशी त्याचा उल्लेख केला. जेन-झीच्या पालकांनी त्यांना थोडंसं हँड होल्डिंग करणं, करेक्ट. हे जे सांगितलं, ते नेमकं कसं करायला हवं? ही पिढी नेमकं कुठं चुकते हे कसं ओळखायचं आणि त्यांना कुठल्या भाषेत सांगायचं? सर ही पिढीसुद्धा मुळामध्ये माझं असं मत आहे, की या पिढीकडे असणारा इन्फॉर्मेशन सोर्स खूप मोठा आहे. पण इन्फॉर्मेशन सोर्स जरी मोठा असला, तरी माझं असं प्रामाणिक मत आहे, की जे पालक आहेत त्यांचा अनुभव मोठा आहे आणि या अनुभवी पालकांनी आपल्या मुलांना धोक्याची जाणीव करून द्यायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी जेव्हा ही पिढी हँडल करते, हाताळते, त्यावेळेस त्यातनं निर्माण होणारे धोके, त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी याची जाणीव जर आपली पालक मंडळी आपल्या जेन झीला करून देत असतील, तर मला असं वाटतं, की या अनुभवाचा फायदा जेन झीला नक्की होईल आणि काही निर्णय घेण्यापासून कदाचित ही पिढी प्रवृत्त होऊ शकते. कारण गुंतवणूक असो किंवा आयुष्यात जगण्याचा विषय असो किंबहुना जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनातला विषय असो, तुम्हाला ह्याच्यातले खाचखळगे माहिती असणं गरजेचं आहे. हे खाचखळगे जर तुम्हाला माहिती असतील आणि मग तरीसुद्धा त्या खाचखळग्यातनं जाण्याची माझी तयारी असेल, तर त्या जेंजीला जाऊ द्या, काही अडचण नाही. पण मला त्या खाचखळग्यांची माहितीच नाही आहे.
तर मी तोंडावर पडण्याची वेळ येऊ नये, हे जरी पालकांनी सांभाळलं, तर मला असं वाटतं की त्यातनं ही जेनझी नक्कीच शिकेल आणि त्यांचे निर्णय हे त्यांच्या आयुष्यात खूप चांगले पुढे सत्कारमी लागतील आणि त्यातनं खूप चांगले रिझल्ट्स त्यांना मिळतील, असं मला वाटतं. शेवटी जाता जाता एक नाण्याची दुसरी बाजू, जेनझीनी काय करायला हवं, पालकांनी कसं लक्ष घालायला हवं, ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितलं. पण या जेनझीकडनं आपण काय शिकायला हवं ॲज अ कॉमन मॅन? आपण नक्कीच खूप काही शिकण्यासारखं आहे या जेनझींकडनं. कारण ज्या पद्धतीने इन्फॉर्मेशन हँडल करतात, ज्या पद्धतीने ह्या आलेल्या माहितीचा वापर आपल्या बेटरमेंटसाठी ते करतात. मला असं वाटतं की हे आपणही शिकलं पाहिजे, की नॉलेज गॅदरिंग हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याकडे आता अशा काही साधनांची सुविधा आपल्या सगळ्यांकडे आलेली आहे. त्या साधनाचा वापर योग्य पद्धतीने आपण जर केला, तर इन्फॉर्मेशन हे आपल्यासाठी उद्याचं सगळ्यात महत्त्वाचं एक एज असू शकतं, एक पुढचं पाऊल असू शकतं, की ज्याच्यातनं आपण घेणारे भविष्यातील निर्णय हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात. दुसरं निर्णय क्षमता. जेनझीकडे असणारी निर्णय क्षमता ही आपण प्रत्येकाने घेण्यासारखी गोष्ट आहे. कारण ही मुलं जी ह्या वयामध्ये आता आहेत, त्यांचं ॲनालिसिस करण्याचा जो प्रकार आहे प्रत्येक बाबीचा, हा अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. आणि जेव्हा हे ॲनालिसिस करतात आणि त्याचे रिझल्ट्स जेव्हा ही बाहेर घेऊन येतात, त्या रिझल्ट्सकडे पाहून इमिजिएटली ॲक्ट करतात. निर्णय घेण्यासाठी 1 सेकंदाचाही वेळ ही ही पिढी लावत नाही. मला असं वाटतं, की आपण हे नक्की शिकलं पाहिजे. कारण आपल्या पिढीमध्ये अनेक वेळा अनेक गोष्टी जेव्हा आपल्यापर्यंत आल्या, तर आपण ते समजून घेऊन निर्णयापर्यंत जाऊच तर अनेक वर्ष, अनेक महिने आपण वाया घालवलेली असतात. तोपर्यंत ती संधी पुढे निघून जाते. बरोबर आहे. आणि आपण म्हणतो ना, अनेक गुंतवणूकदार म्हणतात आमची गाडी गेली, चुकली. गाडी चुकली. तर मला असं वाटतं, की या जेनझींकडनं हे शिकण्याची गरज आहे, की जर संधी तुम्हाला दिसत असेल, तर ती संधी साधली पाहिजे. संधी साधूपणा पण कधीतरी केला पाहिजे. किंबहुना संधी साधूपणा जर नाही केला, तर ती संधी गेल्याचं हळहळ, दुःख हे नंतर घेऊन उपयोग नाही सर. आणि भारत ही अत्यंत श्रेष्ठ भूमी आहे, की ज्या ठिकाणी आपल्याला अनेक संधी दररोज आपल्याला दरवाजाला नॉक करत असतात. आपल्याला त्या दरवाजा उघडून त्या संधींना वेलकम करण्याला पाहिजे. ही जी बाब आहे, ही जेनझी अत्यंत चांगल्या पद्धतीने करते. मित्रांनो, हा संवाद केवळ तुमच्या मुलांना, जेनझी पिढीच नव्हे, तर तुम्हाला देखील, म्हणजे आमच्यासारख्या सर्वांना देखील खरंच अपील करणारा आहे. कारण यातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या, जसं संदीप सरांनी आता शेवटी उल्लेख केला, जेनझीकडनं आपण काय शिकायचं आणि त्यांना काय सांगायचं आणि ओव्हरऑल त्यांचा एक वेल्थ क्रिएशनकडे होणारा प्रवास कसा सुकर होऊ शकतो, हे आज आपण पाहिलं. सर, तुम्ही आलात आणि खूप छान शब्दात, अगदी सहजपणे, जणू त्यांच्याशीच आपण संवाद साधतोय, बरोबर. अशा पद्धतीने ही सगळी मांडणी केलीत. तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद.